नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहास या विषयातील TET पेपर 2 सामाजिक शास्त्र येथील काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आपल्या प्रश्नांना आपण सुरुवात करूया. प्रश्न पहिला, सम्राट अशोक कोणत्या वंशाचा होता? त्याचा पर्याय बघा. गुप्त, मौर्य, कुशाण, सातवाहन. त्याचं अचूक उत्तर आहे मौर्य. प्रश्न दुसरा, कलिंग युद्धानंतर अशोकाने कोणता धर्म स्वीकारला? त्याचं पर्याय बघा. जैन, हिंदू, बौद्ध, शीख. त्याचं अचूक उत्तर आहे बौद्ध. प्रश्न तिसरा, देवानां प्रियदर्शी हा उल्लेख कोणासाठी आहे? त्याचं पर्याय बघा. कनिष्क, अशोक, चंद्रगुप्त, मिलिंद. त्याचं अचूक उत्तर आहे अशोक. प्रश्न चौथा, अशोक स्तंभ कुठे आहे? त्याचा पर्याय बघा. दिल्ली, पाटलीपुत्र, सारनाथ, आग्रा. त्याचं अचूक उत्तर आहे सारनाथ येथे. प्रश्न पाचवा, अशोक स्तंभावर किती सिंह आहेत? पर्याय बघा. 2, 3, 4, 5. त्याचं अचूक उत्तर आहे 4. प्रश्न पुढचा, प्रश्न सहावा, कनिष्क कोणत्या वंशाचा होता? त्याचा पर्याय बघा. मौर्य, कुशाण, गुप्त, चोल. त्याचं अचूक उत्तर आहे कुशाण. पुढचा प्रश्न, प्रश्न सातवा, बौद्ध धर्माची चौथी परिषद कुठे झाली? त्याचं पर्याय बघा. 1, पाटलीपुत्र, काश्मीर, नालंदा, वाराणसी. त्याचं अचूक उत्तर आहे काश्मीर. बौद्ध धर्माची चौथी परिषद काश्मीर येथे झाली. प्रश्न पुढचा, प्रश्न आठवा, मिलिंद हा कोण होता? तर पर्याय बघा. गुप्त राजा, कुशाण राजा, इंडो ग्रीक राजा, मौर्य राजा. त्याचं अचूक उत्तर आहे इंडो ग्रीक राजा. प्रश्न पुढचा, प्रश्न नववा, मिलिंदपन्न ग्रंथ कोणाशी संबंधित आहे? त्याचं पर्याय अशोक, नागसेन, चंद्रगुप्त, कनिष्क. त्याचं अचूक उत्तर आहे नागसेन. पुढचा प्रश्न, प्रश्न 10वा बघा, गुप्त राजवंशाचा संस्थापक कोण? त्याचं पर्याय बघा. श्रीगुप्त, चंद्रगुप्त, समुद्रगुप्त, स्कंदगुप्त. त्याचं अचूक उत्तर आहे बघा श्रीगुप्त. पुढचा प्रश्न, पहिला चंद्रगुप्त कोणत्या वंशाचा होता? त्याचं उत्तर बघा. पर्याय बघा. मौर्य, गुप्त, कुशाण, सातवाहन. अचूक उत्तर याचं बघा गुप्त. पहिला चंद्रगुप्त हा गुप्त वंशाचा होता. पुढचा प्रश्न, समुद्रगुप्त कशासाठी प्रसिद्ध आहे? पर्याय बघा. धर्मपरिवर्तन, व्यापार, पराक्रम, साहित्य. त्याचं अचूक उत्तर आहे पराक्रम. चंद्रगुप्त हा पराक्रमासाठी प्रसिद्ध असा योद्धा होता. पुढचा प्रश्न, प्रश्न 13वा, गुप्त काळाला काय म्हणतात? पर्याय बघा. अंधकार युग, सुवर्णकाळ, मध्ययुग, आधुनिक काळ. तर बघा गुप्त काळाला काय म्हणतात? सुवर्णकाळ असं म्हणतात. पुढचा प्रश्न, प्रश्न 14वा, कनिष्काची राजधानी कोणती होती? पर्याय पाटलीपुत्र, पुरुषपूर, दिल्ली, उज्जैन. त्याचं अचूक उत्तर आहे बघा पुरुषपूर. पुढचा प्रश्न, अशोकाने कोणत्या लिपीत शिलालेख लिहिले? पर्याय बघा. ब्राह्मी, देवनागरी, उर्दू, तमिळ. तर अशोकाने ब्राह्मी लिपीत शिलालेख लिहिलेत. पुढचा प्रश्न, प्रश्न 16वा, गुप्त साम्राज्याचा विस्तार कोणी केला? पर्याय श्रीगुप्त, समुद्रगुप्त, अशोक, कनिष्क. त्याचं अचूक उत्तर बघा समुद्रगुप्त. पुढचा प्रश्न, प्रश्न 17वा, मिलिंदपन्न ग्रंथ प्रश्नोत्तर स्वरूपात आहे का? त्याचं पर्याय होय, नाही, माहीत नाही, अर्धवट. त्याचं अचूक उत्तर आहे होय. मिलिंदपन्न ग्रंथ हा प्रश्नोत्तर स्वरूपात आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न 18वा, अशोकाचे साम्राज्य कुठपर्यंत पसरले होते? पर्याय बघा. फक्त बिहार, संपूर्ण उत्तर भारत, जवळजवळ संपूर्ण भारत,
फक्त दक्षिण भारत. याचं अचूक उत्तर आहे जवळजवळ संपूर्ण भारत. पुढचा प्रश्न 19. कनिष्काच्या काळात कोणता धर्म फोफावला? त्याचं पर्याय बघा, जैन, बौद्ध, शीख, इस्लाम. त्याचं अचूक उत्तर आहे बौद्ध धर्म फोफावला. पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न 20. भारतीय इतिहासातील सुवर्णकाळ कोणता? बघा पर्याय, मौर्य काळ, गुप्त काळ, कुशाण काळ, सातवाहन काळ. याचं अचूक उत्तर आहे गुप्त काळ. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण 20 प्रश्न बघितलेले आहेत. तर आज इतिहास भाग 7 हा आपण कंप्लीट केलेला आहे. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.